जय शिवराय मित्रांनो, आज आपण मुंबई पोलीस भरतीमध्ये विचारले जाऊ शकतील असे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. यामध्ये 30 प्रश्न असतील. तुम्ही जर पोलीस शिपाई, चालक, कारागृह किंवा SRPFची तयारी करत असाल तर हे प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आजचा पहिला प्रश्न आहे, पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ऑप्शन आहेत आसाम, तमिळनाडू, गोवा, केरळ. तर पोंगल हा सण तमिळनाडू या राज्यात साजरा केला जातो. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. दुसरा प्रश्न, सर्वात कमी वयात फासावर गेलेले क्रांतिकारक कोण होते? ऑप्शन तुमच्या समोर आहेत, कमेंट करून उत्तर सांगत चला. सर्वात कमी वयात फासावर गेलेले क्रांतिकारक आहेत खुदिराम बोस. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तिसरा प्रश्न, पन्ना राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहेत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, ओडिसा. पन्ना राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेशमध्ये. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चौथा प्रश्न, पीतक्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? पीतक्रांती कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर तेलबिया. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पाचवा प्रश्न, भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र कोणते? भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र कोणते आहे? ऑप्शन आहेत दर्पण, युगांतर, केसरी, द बंगाल गॅजेट. तर भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र आहे द बंगाल गॅजेट. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. सहावा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी जंगले आहेत? तर लातूरमध्ये. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. सातवा प्रश्न, झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे? IMP आहे, लिहून घ्या. विचारला जाऊ शकतो हा प्रश्न. झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे? ऑप्शन आहेत पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक. तर झिरो माईल स्थान हे नागपूर शहरात आहे. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, लोकमान्य टिळक यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? ऑप्शन आहेत रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. लोकमान्य टिळकांचा जन्म झाला आहे रत्नागिरीमध्ये. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक कोण? महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर शंकरराव खरात. ऑप्शन 1
या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल 10वा प्रश्न. बल्लारपूर हे कोणत्या नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचे कोळसा क्षेत्र आहे? बल्लारपूर हे कोणत्या नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचे कोळसा क्षेत्र आहे? तर वर्धा नदी. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न. महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव कोणते आहे? ऑप्शन आहेत रत्नागिरी, कटगुण, पुणे, सातारा. महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव आहे कटगुण. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न. पुणे पाठशाळा पत्रक या मासिकाचे संपादक कोण होते? ऑप्शन आहेत कृष्णशास्त्री चिपळूणकर, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, लोकमान्य टिळक. पुणे पाठशाला पत्रक या मासिकाचे संपादक कोण होते? तर कृष्णशास्त्री चिपळूणकर. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल 13वा प्रश्न. सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? IMP करून घ्या. सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर जयप्रकाश नारायण यांनी. लक्षात ठेवा, समाजवादी काँग्रेसची स्थापना झाली आहे 1934 मध्ये आणि ती स्थापना केली आहे जयप्रकाश नारायण यांनी. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल 14वा प्रश्न. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत यवतमाळ, गोंदिया, जळगाव, बुलढाणा. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल 15वा प्रश्न. असहकार चळवळ सोबत गांधींनी कोणते आंदोलन सुरू केले? असहकार चळवळ सोबत गांधींनी कोणते आंदोलन सुरू केले? तर खिलाफत आंदोलन. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न. भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने कोणती बाब महत्त्वाची आहे? भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने कोणती बाब महत्त्वाची आहे? तर अलिप्तवाद. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने अलिप्तवाद ही बाब महत्त्वाची आहे. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न. प्रियदर्शनी हे खालीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे? मोस्ट IMP प्रश्न. चला कमेंट मध्ये सांगा, प्रियदर्शनी हे खालीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे? ऑप्शन आहेत लता मंगेशकर, इंदिरा गांधी, सरोजिनी नायडू, कस्तुरबा गांधी. प्रियदर्शनी हे इंदिरा गांधींचे
टोपण नाव आहे? ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल 18वा प्रश्न. जगातील सर्वात मोठे नदी बेट असणारे माजुली बेट कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो, हा प्रश्न विचारला गेलेला आहे, त्यामुळे प्रश्न नीट वाचा, लिहून घ्या आणि उत्तर सांगा. जगातील सर्वात मोठे नदी बेट असणारे माजुली बेट हे ब्रह्मपुत्रा नदीवर आहे. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? IMP तसंच PYQ प्रश्न आहे मित्रांनो. खूप वेळा प्रश्न रिपीट झाला आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? ऑप्शन आहेत नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, रत्नागिरी. तर महाराष्ट्रात सर्वाधिक तांब्याचे साठे चंद्रपूर या जिल्ह्यात आढळतात. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न. राजा राममोहन रॉय यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? राजा राममोहन रॉय यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला? तर पश्चिम बंगालमध्ये. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल 21वा प्रश्न. देशबंधू म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? देशबंधू म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर चित्तरंजन दास यांना. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल 22वा प्रश्न. मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन आहेत नर्मदा, तापी, भीमा, गोदावरी. मांजरा नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल 23वा प्रश्न. जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून जागतिक ग्राहक हक्क दिन केव्हा साजरा करतात? तर 15 मार्चला. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया, पुणे, अमरावती, वर्धा. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल 25वा प्रश्न. आंतरराष्ट्रीय जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 22 मार्चला. आंतरराष्ट्रीय जल दिन 22 मार्चला साजरा केला जातो. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल 26वा प्रश्न.
दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? ऑप्शन आहेत ब्रह्मपुत्रा, गंगा, सतलज, यमुना. दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर यमुना. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न. गोसीखुर्द धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत बीड, भंडारा, जालना, चंद्रपूर. गोसीखुर्द धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भंडारा जिल्ह्यात. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न. 1918 मध्ये कुलकर्णी हे पद रद्द करून तलाठी हे पद प्रथम कोणी सुरू केले? कुलकर्णी हे पद रद्द करून तलाठी हे पद प्रथम कोणी सुरू केले? तर राजश्री शाहू महाराज यांनी. 1918 मध्ये कुलकर्णी हे पद रद्द केले होते आणि तलाठी हे पद सुरू केले होते राजश्री शाहू महाराजांनी. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर चिल्का. लक्षात ठेवा मित्रांनो, चिल्का हे सरोवर ओडिसामध्ये आहे आणि हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. खूप वेळा हा प्रश्न विचारला आहे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये. त्यामुळे हा प्रश्न नोट करून घ्या आणि लक्षात ठेवा. चला तर शेवटचा प्रश्न आहे. फणसड अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत गडचिरोली, पालघर, रायगड, चंद्रपूर. फणसड अभयारण्य रायगडमध्ये आहे. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो. आपले टॉप 30 प्रश्न कंप्लीट झाले आहेत. हे प्रश्न मुंबई पोलिसला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.